नमस्कार, मयूरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशा सर्व मजेत ना. आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी आणि मोदक. मोदकाची मला ऑर्डर आहे आणि कोथिंबीर वडीची सुद्धा ऑर्डर आहे. ती बघायची आहे. 16 मोदक आणि कोथिंबीर वडी पाऊण किलो. अशा प्रकारे मी कोथिंबीर वडी आणि मोदक बनवणार आहे. आणि त्याची हे आहे ना, ऑर्डर आलेली आहे मला पहिल्यांदा स्कूलमधून. गुरुपौर्णिमा विशेष मी हे मोदक आणि हे करणार आहे, त्याची ऑर्डर दिलेली आहे. आणि ती ऑर्डर सर्वांना म्हणजे आवडली आणि रिटर्न मला परत अर्धा किलो कोथिंबीर वडीची ऑर्डर आलेली आहे स्कूलमधूनच. तर चला आता मी कसं काय काय बनवते ते पटकन छोटीशी व्हिडिओ काढलेली आहे, कारण सर्व घाई गडबड होत होती म्हणून तर छोटीशी व्हिडिओ काढलेली आहे. तर नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला. छान असे मोदक तयार झालेले आहेत. केशर घातलेलं आहे आणि मोदकची साईज बघू शकताय. एकदम मस्त असे छान प्रकारे मोदक तयार झालेले आहेत. मला हळदीचं पान भेटलं नाही. हळदीचं पान असतं ना तर मस्त सुगंध आला असता. तर नेक्स्ट टाईमला हळदीचं पान घालून करेन. आणि ते ऑर्डर अशा प्रकारे मी डब्यामधून दिलेली, कारण स्कूलमध्ये द्यायचे होते आणि माझ्याकडे दुसरे पॅकिंगचे डबे वगैरे नव्हते म्हणून तर मी याच्यामध्ये दिले. आणि 15 मोदक मागितलेले पण मी 16 मोदक दिले. इथे धणे, जिरे, बडीशेप सर्व असं साहित्य भाजून घेतलेलं आहे. आणि ओवा, चिली फ्लेक्स, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. इथे सर्व साहित्य बघताय. खसखस, सफेद तीळ आणि इथे गुळाची पावडर. गूळ चिरण्यासाठी टाईम नव्हता. 1-2 चमचे तूप घेतलं, त्यामध्ये 2 चमचे खसखस, नंतर गूळ, खोबरं, खसखस, वेलची सर्व पावडर घातली, जायफळ, वेलची पावडर, काजू बदाम घातलं आणि अशा प्रकारे हे सारण तयार करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ चिरून घेतलेली आहे, धुवून चिरून घेतले. 2 जुड्या घेतल्या मी. त्यामध्ये ओवा, चिली फ्लेक्स, धणे, जिरे, बडीशेपाची पावडर, सफेद तीळ, हिंग हे सर्व घातलेलं आहे. आणि थोडासा चाट मसाला घातलेला आहे चटपटीतपणा येण्यासाठी. थोडासा चवीप्रमाणे मीठ, हळद आणि कलर येण्यासाठी थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे. पहिल्यांदा सुकंच मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन घालायचं आहे. त्याच्यामुळे तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो. आणि चिमूटभर सोडा घातलेला आहे. ओवा घातला तेव्हाच मी. आणि आता हे हलकं होण्यासाठी यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट आणि अजून यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट आहे ना, जेव्हा आपण वडी तळल्यानंतर आहे ना असं कुरकुरीत मस्त लागतं. हे बघा, आता अशा प्रकारे वरून सफेद तीळ लावलेत. आणि आता हे स्टीम करण्यासाठी आता एक 15 मिनिटासाठी आपण स्टीम करून घेऊया. वडी ही 2 बाजूला लावलेली आहे मी. आणि छान अशी अलगद अगदी ही झालेली आहे, म्हणजे निघालेली आहे चाळणीतून, कारण आपण खाली तेल लावलेलं त्यामुळे ती मस्त अशी निघालेली आहे. बघू शकताय एवढ्या जाडीची अशी केलेली आहे, जास्त पातळ पण केलेली नाही आहे. तर बाजूच्या ज्या कडा आहेत तर त्या काढून घेतल्या आणि मधोमध असे चौकोनी तुकडे करून मी वडी अशी तळून घेतलेली आहे. आणि नेक्स्ट जी ऑर्डर होती, मला दुसरी पण ऑर्डर अर्धा किलोची होती, तर ती मी कच्चीच होती, म्हणजे तळून नव्हती द्यायची, तर ती तशी मी दिलेली आहे बिना तळता. हे पाऊण किलो ऑर्डर पहिली ऑर्डर होती. ही ऑर्डर भेटल्यानंतर मला परत अजून अर्धा किलो वडी आणि अर्धा किलो कोथिंबीर वडी आणि अजून पुन्हा एकदा एक सोमवारी ऑर्डर आहे 1 किलो कोथिंबीर वडीची आणि पुन्हा 30 मोदकाची ऑर्डर आहे मला. तर अशा प्रकारे हे मोदक माझे भरपूर आवडले टीचर लोकांना जे दिलेली मी ऑर्डर. आणि अशा प्रकारे हे मोदक करून घेतलेले आहेत. मोदकाचे गोळे, सारणाचे गोळे तयार केलेले आहेत. आणि मोदक बघू शकताय, एकीकडे मोदक स्टीम करायला ठेवले आणि एकीकडे वडी तळण्यासाठी केलेली आहे. आणि ही ऑर्डर मला 10:30 वाजता सकाळी द्यायची होती. आणि मोदक खाली चिकटू नये म्हणून तर मी इथे पाण्यामध्ये अशी हे करून ठेवलेलं आहे कपडावरती. आणि मी अशा प्रकारे वरून तूप सोडून दिलेलं आहे मोदकावरती, म्हणजे चिकटणार नाहीत आणि व्यवस्थित असे राहतील. त्यानंतर पुदिना चटणी पण ऐन टायमाला फिक्स झालं की पुदिना चटणी पण पाहिजे, तर मग पुदिना चटणी पण दिलेली आहे. आणि नंतर परत 5 मोदकची ऑर्डर होती, तर ती पण तयार केलेली आणि बाकीचे राहिलेले ते घरी खाल्ले मुलांनी. आणि अशा प्रकारे मोदकाची ऑर्डर गुरुपौर्णिमेच्या विशेष निमित्त अशी मोदकाची ऑर्डर आणि कोथिंबीर वडीची तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.